वाकडेवाडी एसटी स्टँड येथे प्रवासादरम्यान सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिलेस कोतवाली पोलिसांनी अल्पावधीत जेरबंद करत 20 तोळे सोने वजनाचे सुमारे 25 लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले आहेत। याबाबत फिर्यादी मीनाबाई ज्ञानदेव बडाक वय वर्ष 57 राहणार करजगाव सोनई तालुका नेवासा यांनी दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती आणि त्या वाकडेवाडी एसटी स्टँड इथून मूळ गावी जात असताना त्यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने अज्ञात महिलांनी चोरल्याची घटना घडली होती। संशयित महिला घोडनदी शिरूर येथे दोघी चढल्या आणि सुपा परिसरात उतरल्यावर ही चोरी उघडकीस आली आणि या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोतवाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि बारकाईने तपास करत माया कल्याण भोसले वय वर्ष 36 हातगाव तालुका शेवगाव हिला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान तिने गुन्ह्याची कबुली दिली। चोरीतील दागिने ओळखीच्या सराफ भागवत मधुकर अदापुरे राहणार बोदेगाव तालुका शेवगाव यांच्याकडे दिल्याचं समोर आले। पोलिसांनी संबंधित सराफास नोटीस देऊन चौकशीला बोलवले असता त्याच्याकडून पंचांसमक्ष संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळी करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपारसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळी, पोलीस गणेश देशमुख तसेच पोलीस अंमलदार दळवी, बोरगे, राहुल शिंदे, साबीर शेख, रोहिणी दरंदले, दीपक रोहकले, सत्यजित शिंदे, अमोल काळे, अतुल काजळे, शिरीष तरटे, अतुल कोतकर, राहुल मासाळकर, महेश। दिनांक 7/4/2026 रोजी कोतवाली पोलीस स्टेशनला 238/2026 BNS 303 प्रमाणे गुन्हा दाखल होता। याच्यातील फिर्यादी ही महिला असून सोनई जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी राहणारी होती। पुणे ते अहिल्यानगर असा प्रवास करत असताना साधारणतः शिरूरच्या पलीकडे काही महिला तिच्या शेजारी बसल्या आणि सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गव्हाणवाडी फाटा या ठिकाणी त्या उतरलेल्या होत्या। मात्र झोपेत असल्यामुळं या बाईला फारसं समजून आलं नाही आणि या ठिकाणी आलं तर त्या लक्षात आलं की तिच्या बॅगमध्ये असणारे 20 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने त्या बॅगमध्ये नाहीत आणि मग या ठिकाणी येऊन त्यांनी गुन्हा दाखल केला। गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकारी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय सोमनाथजी घारगे सर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे सर, शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपारसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री गणेश देशमुख आणि त्यांच्या पथकानं याच्यामध्ये लागलीच कारवाई सुरू केली होती। अतिशय सखोल अशा पद्धतीचा तपास करत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांच्या लक्षात आलं की बोदेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथे राहणारी एक महिला याच्यामध्ये संशयित आहे। माहिती मिळताच या लोकांनी त्या महिलेला ताब्यात घेतलं, तिच्याकडे अधिक विचारपूस केला असता तिने गुन्ह्याची कबुली दिली आणि तिनं जे हे दागिने घेतले होते तिच्या ओळखीचा जो सोनार होता तर त्या सोनाराकडे दिलं होतं। त्या सोनाराला आम्ही कायदेशीर प्रक्रिया करून विचारपूस केली असता त्यांना त्याच्यामध्ये हे 20 तोळे सोनं आम्हाला काढून दिलेलं आहे। अतिशय प्रयत्नांची पराकाष्ठा करून आमच्या या पथकानं हा गुन्हा यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे, उघडकीस आणलेला आहे आणि याच्यामध्ये गेलेला संपूर्ण जो मुद्देमाल त्या वजनाचा आहे तो आम्ही जप्त केलेला आहे।